रामकृष्ण हरी जय शिवराय. राज्य कर्जात बुडत चाललंय. राज्य कर्जाचा डोंगर वाढत चाललाय आणि सरकार मंत्र्यांचे आणि कंपन्यांचे दंड माफ करते. माजी कृषी मंत्री यांचं पद जाऊन 4 महिने झाले तरी त्यांनी सरकारी बांगला सोडला नाही म्हणून त्याला 42 लाख रुपये दंड झाला. तो सरकारने माफ केला का वसूल केला त्याचा अद्याप काही पत्ता नाही. आणि एक मेगा इंजिनिअरिंग कंपनी आहे, त्या कंपनीला परतूरच्या तहसीलदारांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी 94,68,00,000 रुपये दंड ठोठावलाय गौण खनिज उत्खननाबद्दल. पण तो महसूल मंत्री बावनकुळेंनी माफ केला. ही तीच कंपनी आहे जिनं लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये भाजप पक्षाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड 519 कोटी रुपयाची खरेदी केली होती. ही तीच कंपनी आहे, तिला समृद्धी महामार्गाचं कंत्राट मिळालं होतं. ही तीच कंपनी आहे, परवा दिवसाच्या समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल झालाय. ही तीच कंपनी आहे, ठाणे घोडबंदर रस्ता आणि बोगद्याचं कंत्राट त्यांना सरकारने 8,000 कोटीला काढलं. लार्सन अँड टुब्रो कंपनीने 6,000 कोटीला भरलं, परंतु ह्या मेगा इंजिनिअरिंग कंपनीला 14,000 कोटीला देण्यात आलं. ही तीच कंपनी आहे. आपला महाराष्ट्र कर्जात बुडत चाललाय. अनेक प्रश्न या राज्यामध्ये उपस्थित झालेले. गोरगरीब मरतोय, श्रीमंत मोठा होतोय आणि सरकार राज्य कर्जात बुडलेलं असतानाही ह्या लोकांचा दंड माफ करते. किती वाईट परिस्थिती. तरी मी काल सांगितलं होतं, संविधानाच्या चौकटीतच काम करा, नाहीतर देश आणि सत्ता सोडून पळून जावं लागतं बरं का.